जिसमें घमंड और पाखंड है, उसे हरदम आनंद ही आनंद हो। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। प्रभु प्यारे से जिसका संबंध है, उसे हरदम आनंद ही आनंद है। हरदम ही आनंद है। जो जीव सत्संग में है, उसके जीवन में सदा आनंद है, उसके जीवन में सदा खुशी है, और कम होने वाली नहीं, दिन ब दिन बढ़ने वाली है। मराठी में बहुत ही सुंदर और प्यारा एक भजन है। ईश्वर के भक्ति में जो सुख है, जो आनंद है, वह दुनिया में और कोई जगह नहीं है, किसी जगह नहीं है। मैं फिर एक बार बताऊंगी, हम महाराष्ट्र में मराठी में कथा करते हैं, और यहाँ पर हिंदी में कथा कहना हमारे लिए तो भी इतना आसान नहीं है। कुछ कुछ शब्द मराठी आ जाएंगे तो आप समझ लेना, इनकी मातृभाषा मराठी, इसकी वजह से ये हो रहा है। प्रयास करूंगी मैं 90% आपसे हिंदी में बात करने की, लेकिन कुछ हुआ, मराठी लफ्ज आ गए तो आप समझ लेना। मराठी में एक सुंदर भजन है। किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडी तमाजा, या झोपडी तमाजा, या झोपडी तमाजा। किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद,
झोपडी माझा, झोपडी माझा, किती आनंदी आनंदा, किती आनंदी आनंदा, या झोपडीत माझा, 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 या झोपडीत किती आनंदी आनंदा, या झोपडीत माझा। भगवान के भक्ति में जो सुख है, इस संसार में किसी भी चीज में वह सुख, वह शांति नहीं मिलेगी। थोडस मराठी हिंदी बोले, संयोजकाने सांगितलं थोडं मराठी हिंदी बोला, ठीक आहे। भगवान परमात्माचं स्वरूप सत्य स्वरूप, चिद्रूप आणि आनंदरूप भगवान परमात्मा आहे। प्रपंचातला संसारातला आनंद दिवसेंदिवस कमी होणार आहे, तर परमार्थातला आनंद वाढत जाणार आहे। भगवान परमात्माचं रूप सत्य स्वरूप आहे, देव चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, जो या विश्वाच्या उत्पत्तीला कारण है। इस जगत के निर्माण का जो कारण है वह भगवान परमात्मा। यह जगत तो भगवान ने बनाया है। एका सुंदर मराठी भजनामध्ये सांगितलंय, फिरत्याचा का वरती देशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार,
विठ्ठला तू वेडा कुंभार, या जगताचा निर्माता, या सृष्टीचा चालक, या विश्वाच्या उत्पत्तीला कारण जो आहे, जो त्रिविध ताप घालवणारा आहे. ताप 3 प्रकारचे आहेत. आधी भौतिक ताप, आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप. याचं विश्लेषण करून सांगेन मी तुम्हाला. आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे आजार. सर्दी हो गई, बुखार आ गया, यह आध्यात्मिक ताप है. आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे आजार आध्यात्मिक ताप म्हणतात. आधी भौतिक ताप, सून आणली घरात तेव्हापासून सासूला डोकेदुखी चालू झाली. एक तर लवकर मुलाचं लग्नच होईना, इकडून तिकडून केली, भावाचीच केली, पण ती डोक्यावर बसली. आपल्या मराठीमध्ये म्हणतो ना आपण, काना मागून आली आणि तिखट झाली. आणि मग अशा मावशा आजीबाई आम्हाला रडून सांगतात, दीदी जे आहे ते बरं आहे. म्हटलं झालं काय आजी तुम्हाला? काही खरं नाही, माझ्या संसाराचं नखा बोटानं प्रपंच केला, पण सून चांगली नाही निघाली. दूरच्या नात्यातली का नाही, भावाचीच केली, पण सारं उलट झालं. नेमका काय त्रास देते काय सांगू तुम्हाला. माझ्या भाजीला तेल सुद्धा नाही दीदी. म्हटलं आजी एवढा तुम्हाला त्रास, तुम्ही संसार जुडून चला म्हटलं माझ्यावर पंढरपूरला. म्हातारी बदलली, आले असते दीदी, पण पप्याचं कार्ट माझ्याशिवाय राहत नाही. म्हटलं मर तशीच तिकडं. बोलणं कळतंय तुम्हाला माझं. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, आपल्या परिसरातून भोवतालून जो आपल्याला त्रास होतो ना, त्याला आधी भौतिक त्रास ताप म्हणतात, आणि आधी दैविक ताप म्हणजे निसर्गापासून होणारा आपल्याला त्रास. म्हणजे जसं काही विजेचा शॉक लागून मरणं, कुठे वीज पडणं, कुठे ढगफुटी होणं, कुठे महापूर येणं, त्यात वाहून जाणं, त्याला म्हणतात आधी दैविक ताप. दुष्काळ पडणं. पण या 3 तापांची निवृत्ती जो करतो, अशा भगवान परमात्माला आमचं वंदन असो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताच्या पहिल्या श्लोकाचं आपण चिंतन केलं. भागवताच्या 2ऱ्या श्लोकामध्ये व्यास महाराजांनी आपल्या पुत्राचा महिमा गायला. व्यास जी कहते हैं, जो बेटा
बाहर आ गया। पिताजी दौड़ रहे पीछे और बच्चा आगे। बेटा रुक जाओ। एक पल के लिए भी मेरा बेटा रुका नहीं। मैं आवाज दे रहा था, शुक मेरी बात सुनो, मेरी ओर देखो, लेकिन उसने देखा नहीं। पेड़ पौधे पत्ते ही कहने लगे, पिताजी बोलिए ना। इतने जो महान है, वह महान श्रेष्ठ सुखदेव जी महाराज इस ग्रंथ के गुरु है। भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये ग्रंथाच्या गुरुला वंदन केलंय। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि। भागवताच्या गुरुला वंदन केलंय। त्या भागवताच्या गुरुची कथा फार गोड आणि फार सुंदर आहे। सगळ्या देवामध्ये एकदा चर्चा चालू झाली, या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे। मग विचारांती चर्चेअंती असं कळालं की जगामध्ये श्रेष्ठ प्रेम आहे आणि प्रेम हे ईश्वराचं दुसरं रूप आहे। प्रेम भगवान का दूसरा रूप है। बातचीत से यह निष्पन्न हो गया। ऐसा सच्चा शुद्ध प्रेम किसके पास है, यह चर्चा चलने लगी तो कोई कहने लगा, किसी और देवों का नाम बताने लगे। लेकिन एक संत ने कहा, शुद्ध सच्चा प्रेम शिव पार्वती के बीच में है। शिव आणि पार्वती यांच्यात खरं सात्विक प्रेम आहे आणि त्यांच्यासारखी प्रेमी जोडी आपल्याला देवांची दुसरी कुठली पाहायला मिळणार नाही। म्हणजे असं कसं नारदजी म्हटले, त्यांच्या दोघात जर खरंच अंतःकरणातून एकमेकावरती प्रेम असेल ना, तर मला त्यांची परीक्षा घ्यायची। नारद जी आपको मालूम है ना, वो चोटी हिला के भजन करते हैं, शिंदे हलवून जे भजन करतात तो बाबा आपल्या सगळ्यांचे ओळखीचे आहेत ते महात्मे। याच्या अगोदर आपण कीर्तनात कथेत खूप वेळा ऐकलंय त्यांना। माहिती आहेत ना नारदजी तुम्हाला? महिला मंडळ झोपल्या का काय, आउट ऑफ कव्हरेज जायचं नाही, सगळ्यांनी रेंज मध्ये राहायचं। रेंजच्या बाहेर गेला तर माझा मोबाईल फोन तुम्हाला लागणार नाही। मी तुम्हाला सांगते आहे, नारद बाबा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। नारद बाबा माहिती, मोठ्यांना सांगा माहिती। इकडे नारदजीची ओळख तुम्हाला कुठे झाली का? भेट कुठे झाली का? भेट नाही झाली आमची, पण आम्हाला ते माहिती आहे। तर नारद बाबा आले कैलासामध्ये, तेव्हा शिव पार्वती दोघे होते। नमस्कार करून गेले। पुन्हा 8 दिवसांना आले तर एकट्या माता पार्वतीच होत्या। शिवजी तो बाहर गए थे।